देशामध्ये जून महिन्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा 20% कमी पाऊस झालाय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। तर 12 ते 18 जून या काळात मान्सूननं फारशी प्रगती केलेली नाही अशी माहिती भारतीय हवामान विभागानं दिलेली आहे आणि त्यामुळे जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस असेल असे संकेत मिळतायत। महाराष्ट्रातल्या काही भागांसह छत्तीसगड, ओडिशा, आंध्र प्रदेशची किनारपट्टी, बिहार, झारखंडसह बंगालच्या उपसागरातला वायव्य भाग या परिसरात मान्सूनच्या प्रगतीसाठीचं पोषक वातावरण निर्माण झालेलं आहे असंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। हवामान अनुकूल नसल्यामुळे गेल्या जवळपास एक आठवडाभर मान्सूनमध्ये फार विशेष प्रगती झाली नाही। मेडन जुलियन ऑसिलेशन नावाचं एक क्षेत्र असतं की जे क्षेत्र भारतीय उपखंडावर असताना किंवा हिंदी महासागरावर असताना या भागांमध्ये कमी दाबाची क्षेत्र तयार होतात आणि पावसामध्ये वाढ होत असते। गेले काही दिवस हे क्षेत्र हिंदी महासागरावर नव्हतं, मात्र आता जूनच्या अखेरीस हे क्षेत्र हिंदी महासागरावर येण्याची अपेक्षा आहे आणि ते जेव्हा येईल त्यानंतर मान्सूनमध्येही प्रगती होईल आणि पावसातही वाढ होईल असं सांगितलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।